दहशत पसरवणाऱ्या 3 गुन्हेगारांना चिखली पोलिसांनी चांगलाच दणका दिला। चिखली पोलीस ठाण्याअंतर्गत सातत्यानं गुन्हेगारी कृत्यांमुळे दहशत निर्माण करणाऱ्या 2 आरोपींना 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार तर एकाला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलं। स्वप्नील उर्फ संपत काकफळे या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करत त्याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले। त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर अनिकेत श्रीमंत आणि साहिल शिंगणे या दोघांना पुढील 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय। या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण झालाय। त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक वर्तनामुळे चिखली शहर व परिसरात दहशत निर्माण झाली होती। त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी ऍक्ट अन्वये माननीय जिल्हाधिकारी महोदय बुलढाणा यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। आज रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे आदेशान्वये त्यास 1 वर्षासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे। तसेच चिखली येथील अनिकेत श्रीमंत व साहिल शिंगणे यांना बुलढाणा जिल्ह्यातून 3 महिन्यासाठी तडीपार करण्यात येत आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड सर यांचे मार्गदर्शनात चिखली पोलिसांनी केली आहे।